यंदा सुद्धा भाजपचं सरकार येईल, मात्र 400 पार न होता 300च्या आसपास कुठेतरी जागा येतील. तर दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातल्या जागांचा पण त्यांनी निकाल दिलेला आहे. काय वाटतं काय होईल? मला वाटतं आता घोडा मैदान समोर आहे. आता अनेक लोक, अनेक सर्वे एजन्स्या इकडे असं होईल, तिकडे तसं होईल, 400 पार होतील, 450 होतील, 350 होतील. मला वाटतं किती दिवस राहिले, तर 4-5 दिवस राहिलेले आहेत. पण त्याची वाट बघावी आणि त्यावेळेला आपण बघू कोणाचं बाकीत खरं झालं, कोणाचं खोटं झालं. जळगाव लोकसभेचा एक अहवाल आहे, रिपोर्ट आहे की करण पवार या ठिकाणी विजय होतील असं सांगितलं जातं आहे. दुसरीकडे तुम्ही चांगलं आहे. लीडचा अहवाल केला, आव्हान दिलं होतं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की आता सगळ्या या बातम्या किंवा हे सगळे निराधार सगळ्या गोष्टी, हे भविष्यकार, त्याच्यापेक्षा 4 तारखेला आपण भेटू ना. मग तुम्ही मला सांगा कोण निवडून आलं, कोण पडलं, म्हणून आपण बोलू त्या विषयात. तुमचा काय कौल सांगतो जनतेचा कौल काय सांगतो? आता मी सांगितलं जळगाव, रावेर, महाराष्ट्रात उच्चांक मतं